Got गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता तिसरी गणितचा क्लास घेणार आहोत. त्याच्यामध्ये आजचा जो घटक आहे तो आहे विभाज्यतेच्या कसोट्या. आता याच्यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये आपल्याला कसोटी हा आता पहिल्यांदा तुम्हाला आलेला घटक आहे, तो आता तुम्हाला मी शिकवणार आहे. बघा, आता आपली एक्झाम राहिलेली आहे फक्त महिना. आय एम विनरची आपली एक्झाम स्पर्धा परीक्षा फक्त महिना राहिलेली आहे. त्यामुळे राहिलेले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि वाक्यप्रचार हे तुम्हाला काय करायला पाहिजेत, पाठांतरच करायला लागतील. तर आजचा आपला जो घटक आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत तर विभाज्यतेच्या कसोट्या. तर विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय, जर याचा विचार केला तर एका संख्येना दुसऱ्या संख्येला भाग जातो किंवा नाही हे लवकर आपल्याला बघण्यासाठी अंकगणितामध्ये काय असतं, विभाज्यतेच्या कसोट्या असतात. एक नियम असतो. काय असतो? एक नियम असतो. एक कसोटी दिलेली असते, म्हणजे एखाद्या ह्याला पूर्ण भाग जातो की नाही हे आपल्याला चेक करण्यासाठी काय असतं, विभाज्यतेच्या कसोट्या असतात. मग त्या कसोट्या आपण आता काय करायच्या असतात तर बघायच्या आहेत. तर एकक स्थानावर आधारित कसोट्या कोणकोणत्या आहेत बघा. पहिली आहे ती दोनची कसोटी. दोनची कसोटी, कसोटी म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलंच आहे की एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने पूर्ण भाग जातो का नाही हे लवकर पाहण्यासाठी आपण काय करतो, कसोट्यांचा वापर करतो. आलं लक्षात? मग मग गणिताला आपण काय करतो, काही नियम जे लावून पाहतो अशा नियमांना कसोटी असे म्हणतात. अशा नियमांना काय म्हणतात, कसोटी असे म्हणतात. त्याच्यामध्ये दोनच्या कसोटी. आता दोनची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या अंक असतात त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. ज्या संख्येच्या एकक स्थानी बघा 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आता इथं नवीन कोणता शब्द आलेला आहे तर निशेष. निशेष हा शब्द काय झालेला आहे, नवीन आलेला आहे. आणि निशेष भाग जाणे म्हणजे पूर्ण भाग जाणे. निशेष म्हणजे पूर्ण भाग जाणे. आता आपण संख्या घेऊयात. हा, आता इथं घेतलेली आहे मी 32 संख्या घेतलेली आहे. इथं घेतलेली आहे 98 संख्या घेतलेली आहे. इथं घेतलेली आहे 20 संख्या घेतलेली आहे. इथं घेतलेली आहे 122. फक्त आता समोर लक्ष द्या, या प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी 2, 8, 0, आता इथे 126 करूया, अशा संख्या आहेत. म्हणजेच काय, ह्याला 2 ने पूर्ण भाग जातो. आता आपण घालवून बघूया 2 ने पूर्ण भाग. बघा, भागाकार तुम्हाला शिकवलेला आहे. 2 ने भागवल्या. बे के बे, बेच्या पाड्यात 12 आहे का तर आहे. बे सख 12, वरून 6 घेतले, 12तनं 12 गेले, किती उरतात, 0 उरतात. 12तनं 12 गेले 0, वरून घेतले 6, बे त्रिक 6, बघा बाकी 0 उरली. म्हणजे ही बरोबर दोनची कसोटी इथं काय होते, बरोबर येते. 32 ला सुद्धा 2 ने पूर्ण भाग जातो, 98 ला पण जातो आणि 20 ला पण जातो. काय होतो, पूर्ण भाग जातो. म्हणजेच काय म्हणजेच काय तर याला, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्याला आपण काय म्हणतो तर दोनची कसोटी असं म्हणतो. लक्षात स्क्रॅच आले व्यवस्थित येईल. त्याच्यानंतर दोनच्या कसोटी नंतर तुम्ही बघा तीनची कसोटी कोणती आहे. दोनची कसोटी तुमच्या लक्षात आलं असेल. आता तीनची कसोटी बघा. तीनच्या कसोटीमध्ये बघा, आता तीनची कसोटी लिहूया आपण. तीनची कसोटी, तीनची कसोटी काय आहे तर ब्लर यायला लागले जरा. दिलेल्या संख्येतील सर्व एक अंकी बेरजेला 3 ने पूर्ण भाग असेल. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एक अंकी बेरजेस 3 ने भाग जात असेल तर दिलेल्या कसोटीत पूर्ण भाग जातो. म्हणजेच काय, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणार 4, त्याच्यामध्ये बघा आता तीनच्या कसोटीमध्ये बघा काय सांगितलेलं आहे की दिलेल्या
संख्येतील एक अंकी बेरजेस तीन पूर्ण भाग जात असेल, उदाहरणार्थ आता तर तीन, तीन, त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथं आपण घेऊया सहा घेऊया. आता 336 ही संख्या घेतलेली आहे. आता ह्यांची बेरीज करा. 3 अधिक 3 6, 6 अधिक 6 12, 12. मग 3 ने याला पूर्ण भाग जातो का? 12ला जातो. तीन, आता ह्या 12ला भाग जातो. 3 नी चौक 12, म्हणजे 3 पूर्ण. तरी पण आपण भाग घालून बघूया सोप्या पद्धतीने. 3, 3 एके 3, 3 एके 3, हा, शून्य करून घेतले. 6, 3 दोन्ही 6, शून्य. मग एवढं सगळं करण्यापेक्षा कसोटी कधी उपयोगाला येते? तर तिन्ही एक अंकी संख्यांची बेरीज करायची. असं करायचं नाही 33 अधिक 6 किंवा 36 अधिक 3 असं करायचं नाहीये. तर प्रत्येक एक अंकी संख्या घ्यायची. 3 अधिक 3 अधिक 6, मग एकूण टोटल बेरीज किती झालेली आहे? 12 झालेली आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता इथं, अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, तर भाग घालून 3ची कसोटी बघू शकता. पुढे बघा, याच्यानंतर आहे परत एक उदाहरण हे सगळ्या. 1 अधिक 1 112 घेऊया. हा, 112. आता यांची बेरीज करूया आपण. 1 अधिक 1 अधिक 2 झालं आणि हे दोन 4 झाले. मग याची बेरीज 4 आली. मग ह्यानं पूर्ण भाग जातो का 3ने? तर ह्याला 3ने पूर्ण भाग जात नाही. म्हणून ही काय झाली? 3ची कसोटी काय आहे? इथं ही 3ची कसोटी बसत नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या? पुढे बघा 4ची कसोटी. तर 4ची कसोटी कशा पद्धतीने येते बघा. 3ची झालेली आहे, 4ची कसोटी. तर 4ची कसोटी कशा आहे? तर दिलेल्या संख्येच्या बघायचं एकक दशक स्थानी असणारे अंक यापासून तयार होणाऱ्या संख्येला, एकक आणि दशक स्थानचे अंक तयार होणाऱ्या संख्येला काय होतो? तर 8ने जर निशेष भाग जात असेल तर ती काय होतो? 8ने निशेष भाग जातो. आता 4चं पण कसं होतं? दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटची संख्या जर 0 असेल तर दिलेल्या संख्येला 4ने भाग जातो. म्हणजे काय? शेवटची संख्या जर 0 असेल किंवा शेवटच्या 2 संख्यांना जर 4ने पूर्ण भाग जात असेल, उदाहरणार्थ 24, 16, बघा हा, 24, 16, 8, त्या 4च्या शक्यतो 4च्या पाड्यातल्या संख्या शेवटी जर असल्या तर तो 4ने पूर्ण भाग जातो. मग ही काय झाली? 4ची कसोटी झाली. काय झाली? 4ची कसोटी झालेली आहे. बघा इथे एक संख्या लिहिणार आहे मी, 240. 200 काय करूया? 22,224 संख्या घेतलेली आहे. 2224. मग याला भाग घालूया. इकडे घेऊया संख्या ही बघा, 2224 भागवले 4 शेवटच्या 2 संख्या फक्त बघायच्या. 24 आहेत म्हणजे 4 24ला पूर्ण भाग जातो. 4 4 चौक 16, 4 पंचे 20. पहिल्या 2 संख्या घेऊयात. 22 मधनं 20 गेले, 2 उरतात. वरून घेतले परत 2, परत 4 पंचे 20, वजाबाकी करूया. 22 मधनं 20 गेले, परत 2 उरतात. वरून घेतले किती? 4 घेतले. मग 4 चौक 16, 4 सख्ख 24. बघा भागाकार घालून सुद्धा आपण बघितलेला आहे. मग भागाकार घालून सुद्धा बघितला तरी 4 म्हणजे डोळे झाकून आपण सांगू शकतो की शेवटच्या जर किती पण अंकी संख्या असू दे, शेवटच्या जर 2 संख्यांना 4ने पूर्ण भाग जात असेल तर ती काय आहे? 4ची कसोटी आहे. आलं लक्षात? तर याच्यावर पूर्ण प्रश्न कसे विचारलेले आहेत बघा. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? मग त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत.
56,824, 9,876, 7,214 आणि 7,485. आलं लक्षात? तर दिलेल्या नियमानुसार आपण बघितलं तर एकक स्थानी 0,5 आहे. मग त्याला 5 ने निशेष भाग जातो. मग 2 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती असणार आहे? तर 7,214. 7,214, कारण की तुम्हाला सांगितलेलं होतं की 2 ची कसोटी कोणती असणार आहे? ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या सॉरी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या आहेत त्याला आपण 2 ची कसोटी असं म्हणतो. आता पुढचा जो प्रश्न आहे, आज फक्त आपण कसोटीवरचे प्रश्न घेणार आहोत 10, आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, पुढचे आपण काय करायचं आहे, घ्यायची आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे? 2 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 2 ने निशेष निशेष भाग जाणारी म्हणजे पूर्ण भाग जाणारी. पुन्हा एकदा बघा, तुम्हाला काय करणार आहे मी, परत एकदा कसोट्या तुमच्या लक्षात येतात का बघा. 2 ची कसोटी, 2 ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्याला 2 ने निशेष भाग जातो. आता निशेष भाग म्हणजेच काय, तर पूर्ण भाग जातो. मग अशा वेळेला आपल्याला गणित कसं देतात बघा. गणित कसं देतात? 2 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? 2 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? 2 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? त्याच्यामध्ये पर्याय कसे आहेत बघा. पहिला पर्याय आहे 13, 5,613. दुसरा आहे 4,017. तिसरा पर्याय आहे 8,219. चौथा पर्याय आहे 9,420. 9,420 हा काय आहे? चौथा पर्याय. मग आता मी काय सांगितलेलं आहे, 2 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? आता प्रत्येक संख्येला तुम्ही 2 ने भाग घालवणार आहात का? पुढे बघायचं आहे. प्रत्येक संख्येला 2 ने भाग घालवला तर तुमचा वेळ पूर्ण वाया जाणार आहे. अशा वेळेला 2 ची कसोटी बघायची. 2 ने निशेष भाग जाणारी संख्या म्हणजे काय? 2 ने निशेष भाग जाणारी संख्या म्हणजे काय? पर्यायातील कोणत्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो? मग अशा वेळेला आपण काय करायची, 2 ची कसोटी कशाला बघते बघायची. आता 2 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. आलं लक्षात? आता याच्या एकक स्थानी 3 आहे म्हणजे याला 2 ने पूर्ण भाग जात नाही. ह्याच्यात 7 आहे, ह्याला जात नाही. ह्याच्यात 9 आहे, ह्याला पण नाही. पण इथं 0 आहे, मग ह्याला 2 ने पूर्ण निशेष भाग जातो. मग फार तर आपण खात्री करून घेऊया. 5,613 ला 2 ने पूर्ण भागवले. बेदोनी, पुढे लक्ष द्या. बेदोनी 4, 5 मधनं 4 गेले, एक उरला 16 आले. बे 8 16, 16 16 गेले, वरून घेतले 1 आणि 3 म्हणजे 13. मग बेच्या पाड्यात 13 आहे का? नाही, म्हणून बे सख्ख 12. 13तनं 12 गेले, एक उरला. पूर्ण भाग गेला का? नाही, बाकी एक उरले. म्हणजे 2 ने निशेष भाग ह्याला गेला का? नाही. मग आपण आपला बरोबर पर्याय क्रमांक कुठला आहे? 94, 20. 94, 20, 9,420. याच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे ह्याला 2 ने निशेष भाग जाणार. म्हणजे बघितल्या बघितल्या, वाचल्या वाचल्या लक्षात यायला पाहिजे की हाच पर्याय येणार. आपण भागाकार करतच बसायचं नाही. 2 ने भाग घालूया. बेचोक, आता बघा 9 पेक्षा लहान संख्या 2च्या पाड्यात 8 आहे, मग बे चोक 8. 9 मधनं 8 गेले, एक उरला, वरून घेतले
4 14 झाले. बेस 14. इथं पण हे 14 14 गेले, शून्य वरून घेतले 2, वरून घेतले 0. मग बेन 10 20 बघा, बेन 10 20 वजा 20 20 गेले 0 0 वरून. आलं लक्षात? म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, म्हणजे तुम्हाला प्रूफ करून दाखवलं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे त्या संख्येला काय होतो, 2 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 2 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे, 9420 आहे. आलं लक्षात? जर असा प्रश्न विचारला तर एवढा भागाकार करत बसायचा नाही. आपल्याला कसोटी आठवायची आणि त्या कसोटीनुसार तुम्ही काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता 3 ने निशेष भाग जाणारी संख्या, 3 ने निशेष भाग जाणारी, हा 3 ने निशेष भाग जाणार. निशेष म्हणजे काय, पूर्ण निशेष भाग जाणारी संख्या. आता मी काय करणार आहे, तुम्हाला सोडवायला देणार आहे. 3ची कसोटी अनेकदा सांगणार आहे मी तुम्हाला. 3ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येतील सर्व एक अंकी संख्यांच्या बेरजेला, दिलेली पर्यायातील संख्या असतात की नाही त्याला प्रत्येक संख्येची बेरीज करायची, त्याला 3 ने भाग जातो का बघायचं. त्याला जर 3 ने भाग जात असेल तर ती 3ची कसोटी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण भागाकार करायची सुद्धा गरज नाही. आता बघा पर्याय संख्या बघा, एक नंबरचं बघा 4 4, तिन्ही संख्यांची बेरीज करा आणि त्याला 3 ने पूर्ण भाग जातो का बघा. त्याच्यानंतर परत 2, दुसरा आहे 3 2 4, त्याच्यानंतर 1, तिसरा पर्याय आहे 3 3 3, आणि त्याच्यानंतर इथं किती घ्या, 6 घ्या. चौथा पर्याय आहे, चौथा बघा 2 4 0 0. आता यातल्या कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो हे बघण्यासाठी काय करायचं आहे, तर प्रत्येक एक अंकी संख्यांची बेरीज करा आणि कोणत्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो बघा. कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो बघा. मग 4च्या कसोटीचं उदाहरण घेऊया. बघा आता आपण काय करूया, प्रत्येक संख्येची बेरीज करूया. प्रत्येक संख्येची बेरीज करून बघूयात. कधी कधी पर्याय 2 सुद्धा उत्तर येऊ शकतात. 2 पर्याय बरोबर 4 अधिक 4 अधिक 8 9 10 11 12, म्हणजे या संख्यांची बेरीज आलेली आहे 12.
यांची किती बघा, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9 आणि 1 10. यांची बेरीज झालेली आहे 10. यांची बघा, यांची बेरीज झालेली आहे 3 आणि 3 6 आणि 3 9, 9 आणि 6 15. यांची बेरीज झालेली आहे आता 5 आणि 2 7, अधिक 0 अधिक 0 7च येणार आहे. आलं लक्षात? आलं लक्षात? तर तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, आता या एक अंकी संख्यांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो का बघूया. आता या 12ला 3 ने भाग जातो का बघा, 3 एके 3, 3 चौक 12. असा पण भागाकार करतात आणि असा सुद्धा करतात. 12, 3 एके 3, 3 चौक 12, 0 0. म्हणजे ही 3 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. ही 3 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. परत 10ला 3 ने भाग जातो का, 3 त्रिक 9, बाकी एक उरत्या. म्हणजे ही 3 ने निशेष भाग जाणारी संख्या नाही. पहिला पर्याय बरोबर आला म्हणून एक नंबरला आपण गोल करायचं नाही. पुढचे पर्याय सुद्धा आपण बघू शकतो. का होते, कधी कधी दोन पर्याय सुद्धा बरोबर येऊ शकतात. आलं लक्षात? या 15ला भाग जातो का, 15/3, 3 एके 3, 3 5 15. म्हणजे या सुद्धा संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. पुढे बघा, 7, 7ला 3 ने भाग जातो का, 3 एके 3, 3 दोन्ही 6. 7ला पूर्ण भाग जात नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 व 3 बरोबर. मग 1 2 3 4, 1ला व 3ला तुम्ही गोल करायचं आहे. 3 ने निशेष भाग जाणारी संख्येला 3ची कसोटी आपण लावायची आहे. 3ची कसोटी काय आहे, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो, अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला आपण काय म्हणायचं आहे, तर 3ची कसोटी म्हणायचं आहे. पुढं 4चे बघूया. 4 ने निशेष भाग जाणारी संख्या, खालीलपैकी 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. आता पहिल्यांदा 4ची कसोटी मगाशी शिकवली ती पुन्हा एकदा शिकवणार आहे. 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. 4ची कसोटी बघा, ज्या संख्येचा एकक व दशक, पहिल्यांदा मी म्हटलं एकक व दशक स्थानच्या अंकेला, दशक आणि एकक स्थानच्या अंकेला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ती 4ची कसोटी असते. उदाहरणार्थ 13 24, 1324 असेल, शेवटला एकक दशकला 24 आलं, मग 4च्या पुढे 24 आहे का, 6 24, म्हणजे 1324ला 6 ने पूर्ण भाग जातो. मग अशी मी हे सगळ्या कसोट्या शिकवलेल्या आहेत. ज्या मुलांनी आता लवकर लक्षात येत नाही त्यांनी बघा, आता उदाहरणार्थ बघा, 50 5032 असेल तर शेवटच्या दोन संख्या बघायच्या. 4च्या पाड्यात 32 आहे का बघा, 4 ने पूर्ण भाग जातो म्हणजेच पाड्यात ती संख्या असणे. 4 सक 24, 4 सत्या 4 8 32, 4 8 32, म्हणजे ही 4 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे 4 ने निशेष भाग जाणारी संख्या आपण काढायची आहे. पर्याय बघा, दुसरा पर्याय आहे, तिसरा पर्याय आहे, चौथा पर्याय आहे 190. आलं लक्षात? आता याच्यामधली दोन उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. मी तुम्हाला तेवढा वेळ देणार आहे. 4045 तिसरा आहे, 332 चौथा आहे, 4551. तर दोन्हीची उत्तर काढा.
काय करायचंय शेवटच्या दोन संख्या आता 2013 ही संख्या आहे पहिली तर त्याच्यातलं शेवटचं 13 आहे 13 हे चारच्या पाड्यात आहे का नाहीये मग त्यांना चारना निशेष भाग जात नाही आता दुसरा पर्याय बघा 5516 ह्याच्यामध्ये 16ला जातो का भाग चारी चोक 16 जातो भाग म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्याच्यामध्ये बरोबर येऊ शकतो त्याच्यानंतर तिसरा पर्याय 5617 बघा त्याच्यामध्ये शेवटचे दोन संख्या आहेत 17 तर 17ला भाग जातो का तर 17ला भाग जात नाही म्हणजे चारच्या पाड्यात 17 आहे का नाही म्हणून तर काय आहे चारने निशेष भाग जाणारी संख्या ती नाहीये 190 मध्ये सुद्धा चारने भाग जाणारी संख्या नाहीये म्हणून पर्याय क्रमांक 2 हा याच्यामध्ये काय आहे बरोबर आहे कारण की ह्या एकक आणि दशकला चारने काय होतो पूर्ण भाग जातो चारी चोक 16 इथं 12 चारी त्रिकम 12 येतं पण इथं 13 आहे चारी चोक 16 येतं इथं 17 आहे म्हणजे 1 2 3 आणि हा 90ला तर भाग जात नाही लक्षात पुढे बघा 36,636 त्याला चारने पूर्ण भाग जातो का जातो चारी चोक 16 चार 24 चार असतात 4 32 4 नवे 36 म्हणजे हा पर्याय याच्यामध्ये बरोबर येतो 45ला चारनं पूर्ण भाग जातो का नाही 45 चारच्या पडत नाहीये 333 पण नाहीये त्याच्यानंतर 4551 सुद्धा नाहीये तो सुद्धा पाड्यात त्याच्यामध्ये काय आहे नाही आलं लक्षात सगळ्यांच्या मग अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे ह्याची उत्तरे व्यवस्थित काढायची आहेत हा आता पुढची पाचची कसोटी काय शिकवतो तुम्हाला आपल्याला 4 पर्यंत आहेत पण एक्स्ट्रा म्हणून मी तुम्हाला पाचची कसोटी सांगणार आहे पाचची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 या संख्या येतात त्याला 5ने निशेष भाग जातो आता 5ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती 5ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे पर्यायातली ओळखायची आहे पहिल्यांदा बघा तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 व 5 दोन्हीपैकी कोणतीही एक संख्या असते त्याला 5ने निशेष भाग जातो उदाहरणार्थ बघा 5235 इथं 5 आलं म्हणजे याला 5ने निशेष भाग जातो 340 भले हे तर 4 आहे पण इथं 0 आहे म्हणजे याला 340 ला काय होतो तर 5ने पूर्ण भाग घालूयात 5 एके 5 5 आणि 5 0 वरून घेतले 2 आणि 3 दोन दोन संख्या घ्या पाईन चोक 20 23 मधून 20 गेले 3 उरतात वरून घेतले 5 5 सत्ते 35 35 0 आलं म्हणजे ही 5ने भाग जाणारी आहे 340 ला भाग घालून बघूया 5 घ्यायचंय 5 सख्ख 30 34 पेक्षा लहान संख्या तीच आहे 34 मधून 30 गेले 4 उरतात वरून घेतले 0 पंचाअट्टे 40 40 मध्ये गेले 0 उरतात आलं लक्षात मग पर्यायातील आता तुम्ही काय करायची आहे 5ने निशेष भाग जाणारी संख्या शोधायची आहे बघा 1032 500 5000 200 2341 5234 आता 5ने निशेष भाग जाणारी संख्या सांगा आपण काय करूया इथंच आता थांबूया फक्त शेवटच्या एकक स्थानी 0 किंवा 5 आहे का बघायचं बघा आता याच्यात एकक स्थानी कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 0 5 आहे याच्या एकक स्थानी 2 आहे म्हणजे याला पूर्ण भाग जाणार नाही याच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे ह्याला भाग जातो याच्या एकक स्थानी 1 आहे ह्याला भाग जाणार नाही एका एकक स्थानी 4 ह्याला भाग जाणार नाही आपण पूर्ण भाग घालवून नका याचं सांगण्याचं उद्देश एवढ्यासाठीच कसोट्या असतात की
पूर्ण भाग न घालवता आपल्याला काय करायचं, पटकन ओळखण्यासाठी या कसोट्या महत्वाच्या. मग ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. 5 आणि निशेष भाग जाणारी संख्या 5000 आहे, कारण 5000च्या एकक स्थानी 0 व 5 आहे. आपली 5ची कसोटीच आपल्याला ती आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 व 5 अंक असतात त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. लक्षात. अशा प्रकारे आपण 1 ते 5 पर्यंतच्या कसोट्या आज इयत्ता तिसरी साठी बघितलेल्या आहेत. पहिली आपली 2 ची कसोटी बघितली होती. काय आहे अगेन रिपीट करून आपण इथंच थांबूया. 2 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्याला 2 ने निशेष भाग जातो. ही 2 ची कसोटी. 3 ची कसोटी, दिलेल्या संख्यांमधील प्रत्येक संख्येची बेरीज करायची आणि त्यांना जर 3 ने निशेष भाग जात असेल तर ती 3 ची कसोटी आहे. 4 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक दशक स्थानच्या अंकाला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ती झाली 4 ची कसोटी. 5 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 व 5 अंक असतील ती आहे 5 ची कसोटी, म्हणजे 5 ने निशेष भाग जातो. लक्षात. आता तुम्ही काय करायचंय, इयत्ता तिसरीनं संख्येचे विभाज्यतेच्या कसोट्या हे काय करायचं आहे, वहीमध्ये लिहून सोडवायचे आहेत गणित. लक्षात. हा तुमचा अभ्यास आहे. वहीमध्ये काय करायचं आहे, कसोट्या लिहायच्या आहेत आणि मग त्याचे उत्तर काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. ओके. आता मी इथंच थांबणार आहे. थँक्यू. तुम्ही राहिलेला अभ्यास घरी करू शकताय. म्हणजे सगळं शिकून झालेले आहेत कसोट्या, फक्त आता त्याची गणित तुम्ही घरी सोडवा. थँक्यू.